नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत. बघा, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर मला 7410009900 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात. प्रवीण अकॅडमी मध्ये एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, बँकिंग असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या सरळ सेवा असतील, अशा सर्व एक्झामचं ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन केलं जातं. चला मित्रांनो, प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्यात रोज नवीन व्हिडिओ, टेस्ट, स्टडी मटेरियल पाहण्यास मिळेल. चला मित्रांनो, आज आपण डिस्कस करणार आहोत जीएस चे काही अफलातून क्वेश्चन. जीएस चे काही अफलातून क्वेश्चन येणाऱ्या डिफरंट सरळ सेवेमध्ये याच्यावरचे प्रश्न येणार म्हणजे येणार. बरोबर आहे. आता जोग फॉल्स पहिला क्वेश्चन काय दिलाय बघा मित्रांनो. जोग फॉल्स खालीलपैकी कोणत्या जोग फॉल्स प्रसिद्ध असणारा धबधबा कुठे आहे? बघा मित्रांनो, भारतातील सर्वात उंच वॉटरफॉल धबधबा, भारतातील सर्वात उंच धबधबा जो आहे ना, तो आहे मित्रांनो जोग फॉल्स. लक्षात ठेवायचंय. काय लक्षात ठेवायचंय? भारतातील सर्वात उंच जो धबधबा आहे, ठीक आहे, जो धबधबा आहे त्याला म्हणतात जोग फॉल्स आहे. बरोबर आहे. भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? जोग फॉल्स आहे. कोणत्या नदीवर आहे? शरावती. कोणत्या नदीवर आहे? शरावती नदीवर आहे, कर्नाटक राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये आहे? शरावती नदीवर आहे, कर्नाटक राज्यामध्ये. मग आपल्याला विचार करा बघा, आता कर्नाटक म्हटलं की याच्यापैकी तुम्हाला कुठला ऑप्शन सापडतं? कर्नाटक म्हटलं की याच्यापैकी कुठला ऑप्शन सांगतं? मला कमेंट करून सांगा. हैदराबाद कर्नाटक मध्ये आहे का? नाही, हैदराबाद कर्नाटक मध्ये नाहीये. अहमदाबाद कर्नाटक मध्ये आहे का मित्रांनो? नाही. आपलं पुणे शहर कर्नाटक मध्ये आहे का? नाही. मग खालीलपैकी जोग फॉल्स साठी प्रसिद्ध असणारं ठिकाण धबधबा कुठे आहे? मैसूर. कुठे आहे मित्रांनो? मैसूर. ऍक्च्युली ते उदाहरण काय पाहिजे होतं? शरावती नदी, कर्नाटक पाहिजे होतं, पण कर्नाटकचं एक शहर, महत्वाचं शहर दिलंय मैसूर. क्लिअर आहे. सॉरी, कर्नाटकचं जुनं नाव काय आहे? मैसूर आहे. कर्नाटकचं जुनं नाव काय आहे मित्रांनो? मैसूर आहे. तुम्हाला क्लिअर आहे इथपर्यंत? चालायचं पुढे. समजतंय काय करतोय? क्लिअर आहे मॅटर? तो जगातला, भारतातला सर्वात उंच धबधबा जो आहे तो जोग फॉल्स. याच्यावर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतात. कर्नाटक राज्यामध्ये शरावती नदीवर आहे सर्वात उंच धबधबा. पुढे चालायचंय मित्रांनो. चला पुढे चालूया. पुढचा क्वेश्चन बघा. ही क्वेश्चन जी चालतायत ती मोस्टली सरळ सेवा, तलाठी सारखे एक्झाम्स असतील. आता गुड न्यूज अशी आहे की रात्रीच 10:10:30 महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की 4,000 जागा ह्या नगरपालिका, महानगरपालिकांच्या भरल्या जाणार आहेत, क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3 च्या. सो त्याच्यामुळे आपण त्याचं पण एक्स्ट्रा प्रिपरेशन करायला सुरुवात करणार आहोत. चला पुढचा आहे भारतातील सर्वाधिक गहू उत्पादन होणारं राज्य. आता बघा, इम्पॉर्टन्स क्वेश्चन आहे मित्रांनो. एक चार्ट बनवून देतो, एक यादी बनवून देतो. ती यादी लाईफ टाइम यादी लक्षात ठेवायची. एक यादी बनवून देतो मित्रांनो, एक यादी बनवून देतो. बघा मित्रांनो, मी काय काय लिहून देतो, लक्ष द्या. काय काय लिहून देतो, चला लक्ष देणार आहात मित्रांनो. काय काय लिहून देतो? गहू. काय मित्रांनो? गहू. त्याच्यानंतर मका, त्याच्यानंतर मका, त्याच्यानंतर कडधान्य. कडधान्य कळतं ना? कडधान्य, कडधान्य. बरोबर आहे. गहू, मका, कडधान्य. त्याच्यानंतर चहा, त्याच्यानंतर कॉफी, त्याच्यानंतर कॉफी, त्याच्यानंतर रबर, त्याच्यानंतर ताग, त्याच्यानंतर ताग, त्याच्यानंतर ऊस, त्याच्यानंतर ऊस, त्याच्यानंतर तांदूळ, त्याच्यानंतर तांदूळ. बाकीच्या गोष्टी अजून आठवतो. या अशा यादी बनवायची. त्याच्यानंतर लवंग, इथे लिहितो मी बाजूला, लवंग. लवंग. बरोबर आहे. गहू, ताग, मका, चहा, रबर, कॉफी, ऊस. रबर झालं, ऊस, तांदूळ, लवंग. बरोबर आहे. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजेच मांस. मांस. त्याच्यानंतर साखर. ऊस झाला ना, साखर घेण्याची गरज नाही. बीट शुगर. बीट शुगर, बीट पासून बनलेला ऊस, त्याला आपण काय म्हणूया? बीट शुगर. काय म्हणूया मित्रांनो? बीट शुगर. त्याच्यानंतर ग्रीन टी. त्याच्यानंतर काय महत्वाचं आहे मित्रांनो? ग्रीन टी. ग्रीन टी. बरोबर आहे. हे उत्पादन आपल्याला पुन्हा पुन्हा विचारतात की या उत्पादनातला टॉपचा देश कोणता आणि या उत्पादनातला टॉपचं राज्य कोणतं. सो यादी बनवायची मित्रांनो. या एवढी जी यादी लिहिली आपण, यामध्ये टॉपचा देश कोणता आहे, जगातला पहिला देश उत्पादनात कोणता आहे आणि भारतातलं पहिलं राज्य उत्पादनात कोणतं आहे, सर्व यादी काय करायची मित्रांनो? बनवायची. त्याच्यानंतर आपल्याला अजून लिहून घ्यायचे पेट्रोल. काय लक्षात ठेवायचंय? पेट्रोल, गॅस हे नंतर मी बनवणार आहे. चला आता आपण सुरुवात करूया मित्रांनो. काय बघा, जर गहू म्हटलं ना, गहू, तर गहू उत्पादनात जगाचा टॉपचा देश जर बघाल तर तो आहे अमेरिका. अमेरिका. गहू उत्पादनात टॉपचा देश कोणता आहे मित्रांनो? अमेरिका. बरोबर आहे.
क्लिअर आहे मित्रांनो. ऍक्च्युली काय झालं होतं मी तुम्हाला क्लिअर सांगतो. काय झालं होतं 1964 ला ना, 1964 ला भारतात खूप मोठा दुष्काळ पडला होता. 1964 ची गोष्ट सांगतोय मित्रांनो. 1964 ला भारतात खूप मोठा दुष्काळ पडला होता आणि आपण आपल्याकडे अन्नधान्याचे खूप वांदे झाले होते, कारण की आपली जी वेल फर्टिलाइज जमीन होती, चांगली जी जमीन होती ती पाकिस्तानमध्ये गेली होती. बरोबर आहे. आजच्या म्हणजे ही जी गंगेचं, गोदावरी, कृष्ण याचं, ब्रह्मपुत्रेचं खोरं असेल इथं, बरोबर आहे, किंवा हे सिंधूचं खोरं असेल, ही वेल जी फर्टिलाइज जमीन होती, चांगली सुपीक जमीन होती, पाकिस्तानमध्ये गेली होती. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सर्वात पहिला प्रॉब्लेम भारताला फेस करावा लागला तो अन्नधान्याचा. 1964 ला खूप मोठा दुष्काळ पडला. आपण अमेरिकेला सांगितलं भाऊ आम्हाला गहू पाठवा. अमेरिका म्हणे नाही पाठवणार. अमेरिका काय म्हणे नाही पाठवणार, कारण की अमेरिकाचं आणि रशियाचं भांडण होतं. अमेरिकन कोणाचं भांडण होतं? रशियाचं काय होतं? भांडण होतं. मग रशिया अमेरिका म्हणे पहिले आमच्या गटात या, मग गहू पाठवू. बरोबर आहे. मग आपण रशियाला सांगितलं भाऊ गहू पाठवा. तर मग रशियाने काय पाठवलं होतं? गहू पाठवला होता. मग अमेरिकेला वाटलं नाही, रशियाने जर गहू पाठवला तर भारत अजून रशियाच्या काय चालला जाईल? जवळ चालला जाईल. मग अमेरिकेला वाटलं नाही आपण पाठवून देऊ. मग अमेरिकेच्या संसदेने, त्याला काँग्रेस म्हणतात, अमेरिकेच्या संसदेला काय म्हणतात? काँग्रेस म्हणतात. सो काँग्रेसने काय केला? एक कायदा पास केला आणि भारतात गहू पाठवला. असा गहू पाठवला होता ते आपले जनावर सुद्धा खाणार नाही तसा गहू पाठवला. पण काय कांड केला? गव्हामध्ये गाजर गवताचं बी टाकून दिलं आणि तो आपला गहू शेतकऱ्यांनी आणला. त्यावेळेस रासायनिक, त्यावेळेस आपण वेल हे पीक म्हणजे हायब्रिड जातीने वापरायचो. घरातलं गव्हाचं पीक घ्यायचो, शेतात पेरायचो. तर आपल्या शेतकऱ्यांनी तो जो गहू आणला होता तो काही खाल्ला आणि काही शेतामध्ये पेरला. शेतामध्ये पेरल्यानंतर जे गाजर गवताचं बी प्रत्येक बांधावर उगलं. आणि आपण आज त्याला काय म्हणतो? काँग्रेस म्हणतो. त्याला काय म्हणतो? काँग्रेस म्हणतो. समजते मित्रांनो. सो काँग्रेसचा इश्यू काय झालाय की अमेरिकन पार्लमेंटमध्ये पास झालेला कायदा ज्याला काँग्रेस म्हणतात, आणि त्याच्यामुळे भारतात गहू आला आणि तो गहू आपल्या शेतकऱ्याने पेरला आणि ते गवत उगवलं, म्हणून त्या गवताला आपण काय म्हणतो? काँग्रेस म्हणतो. काय म्हणतो मित्रांनो? काँग्रेस. तो काँग्रेसचा इतिहास कळाला असेल. आता गहू म्हटला की गहू उत्पादनात सर्वात अग्रेसर देश कोणता असेल तर तो कोणता लक्षात ठेवायचा मित्रांनो? जरा गहू उत्पादनात अग्रेसर देश कोणता आहे? कोणता आहे मित्रांनो? अमेरिका. लिहिलं USA. आता राज्य म्हटलं ना तर पंजाब. राज्य म्हटलं तर काय म्हणतोय? पंजाब. आता पण लवकरच पंजाबला युपी मागे टाकून देईल, कारण की युपी आणि पंजाब मध्ये खूप टफ फाईट चालू आहे. युपीचं आता जे हरित क्रांतीचे तोटे जे आपण पुढे बघणार आहोत, युपीचं उत्पादन कमी होत आहे. चला पुढे मका. आता मका म्हटला की तुम्हाला देश दिसला पाहिजे मित्रांनो, मेक्सिको. कोणता देश दिसला पाहिजे? मेक्सिको. मी इथं असं लिहून देतो. चला मका कोणता देश आहे मित्रांनो? मेक्सिको. कोणता देश आहे? मेक्सिको. मका उत्पादनात अग्रेसर देश कोणता आहे? मेक्सिको. मका उत्पादनात अग्रेसर देश कोणता आहे? लिहून घ्यायचंय, मेक्सिको. त्याच्यानंतर राज्य म्हटणार तर राज्य सापडेल मित्रांनो, मका उत्पादनात अग्रेसर राज्य सापडेल गुजरात. मका उत्पादनात अग्रेसर राज्य काय सापडेल? गुजरात. तर कडधान्यासाठी देश नाहीये मित्रांनो. कडधान्यासाठी काय नाहीये? देश नाहीये. पण कडधान्य उत्पादनात अग्रेसर राज्य आहे छत्तीसगड. काय मित्रांनो? छत्तीसगड. सबसे बढ़िया छत्तीसगड. मका उत्पादन, कडधान्य उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते? धान म्हणतो आपण. धान उत्पादनात अग्रेसर राज्य कोणतं आहे? छत्तीसगड. त्याच्यानंतर महत्वाचे मित्रांनो चहा उत्पादनात अग्रेसर जगातलं राज्य आहे चायना. जगातलं अग्रेसर राज्य काय आहे? चायना. बरोबर आहे. आपण तुम्ही जर एनसीआरटी वाचाल तर भारतामध्ये चहा कसा आणला इंग्रजांनी याचा मोठा इतिहास आहे. चायनामध्ये 2 लोक चोरून गेले होते. त्यांनी अनेक दिवस तिथे चहाच्या मळ्यांमध्ये कामं केली. मग रोपं उपटून आणली, भारतात आल्यानंतर ती रोपं मरून गेली. पण त्यांना वाटलं अरे नाही म्हणे, ते जे चायनामध्ये जे झाड होतं तसं झाड तर भारतात पण आहे. फक्त फरक एवढाच आहे, भारताच्या जे चहाचे पानं आहेत ती लहान आहेत आणि चायनाचे चहाची पानं मोठी आहेत. ठीक आहे. चायना. आणि भारतातलं राज्य तर सर्वांना माहित असेल. कोणतं राज्य आहे भारतामध्ये टॉपचं? आसाम. कोणतं राज्य आहे? आसाम. आता कॉफी म्हटलं की ब्राझील. कॉफी म्हटलं की कुठलं राज्य दिसतं? टॉपचं राज्य देश कोणतं आहे? ब्राझील. आणि आपलं राज्य म्हटलं तर तुम्हाला सापडायचं कर्नाटक. कॉफी उत्पादनात अग्रेसर राज्य आसाम नाही मित्रांनो. कॉफी उत्पादनात अग्रेसर राज्य आसाम नाही. तर काय मित्रांनो? कर्नाटक आहे. काय लक्षात ठेवायचंय? कर्नाटक आहे. लक्षात ठेवायचंय. कॉफी फक्त निलगिरी पर्वतावरच उगम पावते. कॉफी फक्त सर्वात जास्त कुठे उगम पावते? निलगिरी पर्वतावरच कॉफी काय केली जाते? उगम पावली जाते. लक्षात ठेवायचंय. कॉफीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात कुठे घेतलं जातं? निलगिरी पर्वतावर घेतलं जातं. आणि कॉफी ही सावलीत येणारा पदार्थ आहे. कॉफी हा कशात येणारा पदार्थ आहे मित्रांनो? म्हणजे झाडाच्या सावलीखाली त्याला कशाची तरी सावली लागते कॉफी उत्पादनासाठी. आता रबर पण म्हटलं तर काय लक्षात ठेवायचं? ब्राझील. रबर उत्पादनात पण कोणता देश अग्रेसर आहे? टॉपचा ब्राझील.
रबर उत्पादनात कोणता देश टॉपला आहे? ब्राझील. आणि राज्य म्हणाल तर आपलं भारताचं केरळ. केरळ हे जे राज्य आहे ते आहे टॉपला मित्रांनो. काय उत्पादनात? रबर उत्पादनात. बरोबर आहे. रबराचा शोध गुडियर यांनी लावला आहे. म्हणून गुडियर नावाने काय माहितीये का मित्रांनो? गुडियर नावाने काय आहे? रबर उत्पादन फॅक्टरी पण आहे. बरोबर आहे. कंपनी आहे टायरची. जसं की तुम्ही MRF ऐकलं असेल. MRF मद्रास रबर फॅक्टरी. बरोबर आहे. सो MRF लक्षात ठेवायचे. रबर उत्पादनात म्हटलं की ब्राझील आणि भारतामध्ये काय मित्रांनो? केरळ हे राज्य काय आहे? टॉपला आहे. आता ताग पासून काय बनवतात? पूर्वी कापड बनवलं जायचं, पण आता कापड बनवत नाही. गोंडपाट, चटया बनवल्या जातात. चटया पण नाही, गोंडपाट बनवले जातात, बारदान बनवले जातात. ताग सर्वात जास्त सडवावं लागतं. आणि ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यामध्ये, गंगा ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यामध्ये तागाचा मोठ्या प्रमाणात सडवण्याचं काय केलं जातं? काम केलं जातं. म्हणून ताग उत्पादन म्हणाल तर जगातला टॉपचा देश आहे बांगलादेश. जगातला टॉपचा देश कोणता होता मित्रांनो? बांगलादेश. आणि भारताचं राज्य म्हणाल तर पश्चिम बंगाल, वेस्ट बेंगॉल. भारताचं ताग उत्पादनात अग्रेसर राज्य कोणतं आहे? पश्चिम बंगाल. चालायचं मित्रांनो पुढे. ओके, पुढे जाऊया मित्रांनो, ताग झालं. आता बघा, जेव्हा भारत स्वतंत्र झाला तर भारताच्या अनेक तागाच्या गिरण्या, त्या काळात बंगालच्या अनेक तागाच्या गिरण्या भारतात राहिल्या आणि उत्पादन कुठे गेलं मित्रांनो? बांगलादेशमध्ये चाललं गेलं. खूप प्रॉब्लेम होते. जसे बघा, किमान आधारभूत किंमत तुम्ही ऐकलं असेल, तागला पण दिली जाते. किमान आधारभूत किंमत कळतं ना? मिनिमम सपोर्ट प्राइस. बरोबर आहे. पुढे जाणार आहोत आपण ऊस. आता ऊस म्हटला की जगातला सर्वात मोठा देश ऊस उत्पादनात आहे क्युबा. साखरेचं कोठार कोणत्या देशाला म्हणतात? क्युबाला म्हणतात मित्रांनो. साखरेचं कोठार कोणत्या देशाला म्हणतात? क्युबाला म्हणतात. IMP क्वेश्चन आहे मित्रांनो. आताच क्युबाच्या 2021-22 मध्ये क्युबाच्या राष्ट्राध्यक्षाचा मृत्यू झाला. मागच्या वर्षी याच्यावर क्वेश्चन पण येऊन गेला होता. आणि दुसरं महत्वाचं काम काय महत्वाचं मित्रांनो, की 2021-22 मध्ये जी कोरोनाची सिच्युएशन आली, त्या कोरोनाच्या सिच्युएशन मध्ये जगात सर्वात जास्त डॉक्टर एक्सपोर्ट करण्याचं काम, डॉक्टरांची सेवा देण्याचं काम क्युबाने केलंय मित्रांनो. अमेरिकेजवळ एक छोटासा देश आहे, अमेरिकेचं त्याचं जमत नाही, रशियाला सपोर्ट करतो. कोण? क्युबा. पण क्युबाची हेल्थ सिस्टीम एकदम एकच नंबर आहे मित्रांनो. क्युबा वेस्ट इंडिज समूहामध्ये एक देश आहे. वेस्ट इंडिज नावाचा एक गट आहे. त्या गटामध्ये क्युबा नावाचा काय मित्रांनो? देश आहे. चला पुढे जाऊया मित्रांनो, लिहिलं इथपर्यंत. चला पुढे जाऊया. क्युबा. आता साखर उत्पादनात भारतामध्ये जर विचार करणार तर भारतात 2 महत्वाचे राज्य आहेत. आता उत्पादन म्हटलं ना मित्रांनो, मी काय सांगतोय बघा, लक्ष द्या. उत्पादन म्हटलं ना तर आपला महाराष्ट्र आहे. उत्पादनात, साखर उत्पादनात टॉपचा राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र. परत एकदा सांगतोय, साखर उत्पादनात आपलं महाराष्ट्र टॉपचं राज्य आहे. साखर उत्पादनात आपलं महाराष्ट्र काय आहे? टॉपचं आहे. आणि लागवड म्हटली ना तर UP लक्षात ठेवायचे. साखर उत्पादनात किंवा ऊस उत्पादनात सर्वात जास्त लागवड करणारं राज्य कोणतं आहे? UP आहे. मात्र UP मधनं साखर उत्पादन मोठ्या प्रमाणात केली जात नाही. तर महाराष्ट्राचं ऊसापासून साखर निर्मिती जे प्रमाण आहे ते काय मित्रांनो? जास्त आहे. लक्षात ठेवायचे. क्युबा. क्लिअर आहे. जगामध्ये क्युबा साखर उत्पादनात अग्रेसर आहे. राज्यामध्ये महाराष्ट्र उत्पादन आहे. लागवडमध्ये UP अधिक टॉपला आहे. चालायचं मित्रांनो पुढे. पुढचा महत्वाचा आहे तांदूळ. आता तांदूळासाठी जर बघाल तर चायना तांदूळ उत्पादनात अग्रेसर राज्य देश कोणता आहे? चायनामध्ये सर्वात जास्त तांदूळ उत्पादन केलं जातं. तांदळाचं कोठार जशी भारताची सर्वात लांब नदी आहे गंगा, तसं चायनाची सर्वात लांब नदी आहे यांगस्ते. तर यांगस्ते ही चायनाची सर्वात लांब नदी आहे. आणि तिच्या काठावरच जसं भारताच्या गंगेच्या काठावर अनेक शहरं वसलेली आहेत. सर्वात जास्त लोकसंख्या भारताची गंगेच्या काठावर एकवटलेली आहे. त्याच पद्धतीने दक्षिण चायनामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या ही यांगस्तेच्या काठावर काय केलेली आहे? एकवटलेली आहे. यालाच चायनाचं तांदळाचं कोठार म्हणतात. तांदळाचं कोठार कोणत्या नदीला म्हणतात? यांगस्ते नदीला म्हणतात. तांदळाचं कोठार कोणत्या नदीला म्हणतात मित्रांनो? यांगस्ते नदीला म्हणतात. तांदूळ उत्पादनात कोणतं अग्रेसर राज्य आहे? चायना आहे. चायना आहे. चालायचं मित्रांनो पुढे. ओके. आता नाव द नेक्स्ट म्हणजे काय? चायना. राज्य म्हणाल तर तामिळनाडू. तांदूळ उत्पादनात अग्रेसर राज्य म्हणाल तर काय लक्षात ठेवायचं? तामिळनाडू लक्षात ठेवायचे. चला इथपर्यंत लिहून घेतलं.
तांदूळ उत्पादनात अग्रेसर राज्य लिहून घेतलं. चालायचं पुढे मित्रांनो. क्लिअर आहे. पुढचा टॉपिक कव्हर करूया. चला कव्हर झालं इथपर्यंत कव्हर झालं. हे रफ करतोय मी. रफ करू मॅम, कमेंट करून सांगा. चला करू रफ आहे. चला पुढे जाऊया. आता महत्वाचं म्हणजे अजून काय लिहून देतो जे महत्वाचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. इथं रफ करतोय, हे रफ करतोय आणि लिहून देतोय. लक्ष देणार आहात. आता आपण घेऊया कापूस. आपण काय घेणार आहोत? कापूस उत्पादनात अग्रेसर राज्य कापूस. आता पुढे जाऊया कापूस. कापूस घेऊया. त्याच्यानंतर लवंग. त्याच्यानंतर काय मित्रांनो? लवंग. त्याच्यानंतर मांस. त्याच्यानंतर बीट पासून साखर तयार करण्याचं जे प्रमाण असतं. त्याच्यानंतर ग्रीन टी. त्याच्यानंतर काय घेऊया मित्रांनो? ग्रीन टी. बरोबर आहे. ग्रीन टी नाव ऐकलं असेल तुम्ही. त्याच्यानंतर पेट्रोल. त्याच्यानंतर काय घेऊया? पेट्रोल. त्याच्यानंतर काय घेऊया मित्रांनो? पेट्रोल. आणि सर्वात महत्वाचं आहे गॅस. नैसर्गिक गॅस. बरोबर आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये उत्पादनात टॉपचं राज्य देश आपल्याला करायचा आहे. आता बघा, तुम्ही जर कापूस म्हणाल ना मित्रांनो, तर कापूस उत्पादनात जर जगातला टॉपचा देश बघाल तुम्ही आज पण, तर वेस्ट इंडिज समूह आहे. कापूस उत्पादनात टॉपचा देश कोणता आहे मित्रांनो? वेस्ट इंडिज समूह. कापूस उत्पादनात अग्रेसर देश कोणता आहे? मका झालाय ना आपला? ओके. वेस्ट इंडिज समूह. कापूस उत्पादनात टॉपचा देश कोणता आहे मित्रांनो? वेस्ट इंडिज समूह. वेस्ट इंडिज नावाचा देश नाही आहे. छोटी अनेक देश आहेत. अनेक देशांच्या समूहाला काय म्हणतात? वेस्ट इंडिज म्हणतात. आणि भारतात कापूस उत्पादनात टॉपचा देश म्हणाल, तर आंध्र प्रदेश आहे. भारतात कापूस उत्पादनात अग्रेसर राज्य म्हणाल तर कुठले मित्रांनो? आंध्र प्रदेश आहे. समजतंय मी काय करतोय, कोणत्या पद्धतीने लिहितोय. आता लवंग तर माहित असेल तुम्हाला. भारतामध्ये जगामध्ये सर्वात जास्त लवंग कुठे पिकत असेल ते ती आहे मादागास्कर. कोणता देश आहे? मादागास्कर. आफ्रिकेजवळ एक छोटासा देश आहे मादागास्कर. कधीतरी दाखवेन किंवा लेक्चर संपल्यावर दाखवेन. मादागास्कर. चालायचं मित्रांनो. मादागास्कर. बघा, मादागास्कर. आणि भारतातलं राज्य म्हणाल तर तामिळनाडू. भारतात लवंग उत्पादनात कुठलं राज्य टॉपला आहे? तामिळनाडू. भारतात लवंग उत्पादनात कोणतं राज्य टॉपला आहे? तामिळनाडू. आता मांस उत्पादनामध्ये सर्वात जास्त टॉपचा राज्य देश असेल तर तो आहे ऑस्ट्रेलिया. मांस उत्पादनात सर्वात जास्त मांस कुठे उत्पादित केलं जातं? ऑस्ट्रेलिया. उत्पादन केलं म्हणजे जनावरांचं मांस. आणि भारतामध्ये मांस उत्पादनात टॉपचं राज्य आहे यूपी. चालायचं पुढे. महत्वाचं आहे, बीट शुगर भारतामध्ये पिकत नाही. बीट शुगरामध्ये रशिया. बीट शुगर साठी टॉपचा देश कोणता आहे? रशिया. सर्वात जास्त बीट शुगर कुठून येते मित्रांनो? रशियापासून. बीट पासून साखर बनवण्याचा जे प्रकार असतो तो येतो रशियाकडून. भारतामधलं बीट शुगर पासून भारतामध्ये बीट शुगर बनत नाही. बीट शुगर बनत नाही. त्याच्यामुळे टॉपचं राज्य नाही. ग्रीन टी माहित असेल तुम्हाला. ग्रीन टी जगामध्ये ग्रीन टी साठी टॉपचा देश आहे जपान. ग्रीन टी मध्ये टॉपचा देश आहे मित्रांनो जपान. काय आहे? जपान. बरोबर आहे. भारतात कुठल्याही राज्यामध्ये ग्रीन टी पिकत नाही. चला पेट्रोल घेऊया. आता बघा, हे रब करतो. आता थोडस गॅस अजून थोडस खाली लिहितो म्हणजे तुमचं कन्फ्युजन दूर होईल. गॅस ठीक आहे. आता पेट्रोल जर म्हणाल तुम्ही मित्रांनो किंवा क्रूड ऑइल म्हणाल तर थोडस लक्ष द्या. क्रूड ऑइल म्हणाल तर उत्पादन म्हणाल. उत्पादन आहे मित्रांनो साऊदीचं. सौदी अरेबिया. उत्पादन कोणाचं आहे? सौदी अरेबिया. कोणाचं आहे मित्रांनो? सौदी अरेबिया. अरब. ठीक आहे. कोणाचं आहे मित्रांनो? सौदी अरेबियाचे. सौदी अरबचे. बरोबर आहे. सौदी अरबचे. आणि साठा जर म्हणाल ना मित्रांनो, साठा तर साठा आहे मित्रांनो व्हेनेझुएला. कोणाचा आहे? व्हेनेझुएला. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. व्हेनेझुएला. साठा सर्वात जास्त कोणत्या देशात पेट्रोलचा? व्हेनेझुएलाकडे आहे. आणि उत्पादन सर्वात जास्त पेट्रोलचं कोण करतं? सौदी अरब करतं. कोण करतं मित्रांनो? सौदी अरब करतं. मग तुम्ही म्हणाल सर हा क्वेश्चन इम्पॉर्टन्स काय? बघा,
व्हेनेझुएला का महत्वाचा आहे? व्हेनेझुएला पण क्युबा जवळ, वेस्ट इंडिज जवळ एक देश आहे, मध्य अमेरिकेचा एक देश आहे. या मध्य अमेरिकेच्या देशामध्ये काय झालं, याचं आणि रशिया अमेरिकेचं पण जमत नाही, या व्हेनेझुएलाचं आणि अमेरिकेचं जमत नाही. आणि आपल्याकडे जसं लोकांना सरकारी नोकरीचं वेड आहे, तसं व्हेनेझुएलामध्ये पण लोकांना सरकारी नोकरीचं वेड होतं. तर तिथल्या सरकारने, तिथल्या हुकुमशाने काय केलं, सर्वांना सरकारी नोकरी जॉबला दिला. एव्हरीबडी इज गव्हर्नमेंट जॉब, प्रत्येकाला गव्हर्नमेंट जॉब दिला आणि सर्वांना चला पेट्रोलच्या खाणीमध्ये कामाला जायला काय करायला लावली, सुरुवात केली. दुसरं काहीच पिकत नव्हतं. आणि आंतरराष्ट्रीय मार्केट तुम्ही जेवढा एक्सपोर्ट कराल तेवढा तुमची डॉलर रुपयाची व्हॅल्यू काय होईल, वाढेल. जेवढा इम्पोर्ट कराल तेवढा रुपयाची व्हॅल्यू काय जाईल, कमी जाईल. हा देश काहीच पिकवत नव्हता, फक्त पेट्रोल पिकवत होता. पेट्रोल पिकवत असल्यामुळे काय झालं, आणि याचं अमेरिकेचं जमत नाही. आणि या व्हेनेझुएलाचं जे पेट्रोल आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू असते. सौदीच्या पेट्रोलमध्ये वाळूचं प्रमाण कमी आहे, म्हणून रिफाईन करणं पेट्रोल रिफाईन करणं सौदीचं स्वस्त पडतं आणि व्हेनेझुएलाचं महाग पडतं. समजते मी काय करतोय? सौदीचं पेट्रोल रिफाईन करणं स्वस्त पडतं आणि भारतामध्ये व्हेनेझुएलाचं पेट्रोल रिफाईन करणं काय पडतं, महाग पडतं. म्हणजे जगातले देश कोणाचं पेट्रोल घेतात, सौदीचं पेट्रोल घेतात. वरून अमेरिका सौदीचा मित्र आहे, व्हेनेझुएला आणि सौदीचं अमेरिकेचं जमत नाही. सो त्याच्यामुळे या देशाचं पेट्रोल कोणीच घेत नव्हतं, सर्वांना पैसा वाटायला सुरुवात केली. आणि या देशाच्या राष्ट्रपतीने मूर्खपणा केला. काय केला, एवढा पैसा छापला, खूप जास्त पैसा छापला आणि जॉबच नाही. आणि एवढी महागाई वाढली, जे हिटलरने मूर्खपणा केला होता इतिहासामध्ये, खूप नोटा छापल्या होत्या. तोच मूर्खपणा 2020च्या आसपास, आता 2 वर्षापूर्वी कुणी केलाय, व्हेनेझुएलाने केलाय. विचार करा मित्रांनो, अर्थशास्त्राचे कन्सेप्ट आहे. जर मोदी सरकारने प्रत्येकाला 2-2 कोटी वाटून दिले, 50-50 लाख वाटून दिले, तर एका दिवसात भारताची गरिबी दूर होऊन जाईल. चालेल का असं? नाही. जर प्रत्येकाला 50-50 लाख गेले तर तुम्ही काय कराल, सर गोवा उडवाल? नाही ना. तर महागाई काय होईल, अचानक वाढेल. कळतंय मला काय म्हणायचंय? महागाई काय होईल, वाढेल. सो त्याच्यामुळे एका लिमिटपेक्षा जास्त सरकार पैसा छापू शकत नाही. मात्र या सरकारने मूर्खपणा केला व्हेनेझुएलाने. आणि एका ब्रेडची प्राइस वाढल्यास गुगलला सर्च करा, 1 ब्रेड प्राइस इन व्हेनेझुएला, तुम्हाला समजेल. बरोबर आहे. सो त्याच्यामुळे व्हेनेझुएलामध्ये खूप क्रिटिकल सिच्युएशन चालू होती 2021 मध्ये, आणि कोरोनाचा सिच्युएशन होता. सो त्याच्या काळामध्ये चर्चेत होता व्हेनेझुएला. म्हणून परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचे, पेट्रोल उत्पादनात सर्वात अग्रेसर आहे सौदी अरब आणि साठ्यामध्ये कोण आहे, व्हेनेझुएला आहे. आणि मग व्हेनेझुएलाच्या सरकारने जगातलं पहिलं डिजिटल करन्सी आणली आहे, पेट्रो नावाची. व्हेनेझुएलाने जगातली पहिली डिजिटल करन्सी ठीक आहे, पहिली डिजिटल करन्सी आणली. कोणती मित्रांनो? डिजिटल करन्सी आणली आहे. कोणती? व्हेनेझुएलाने जगातली पहिली डिजिटल करन्सी आणली. कोणती? पेट्रो. लक्षात ठेवायचे, व्हेनेझुएलाने जगातली पहिली डिजिटल करन्सी आणली. कोणती? पेट्रो. लक्षात ठेवायचे. समजतंय मित्रांनो? समजतंय काय म्हणतोय मी? भारतामध्ये पेट्रोल उत्पादनात सर्वात जास्त अग्रेसर राज्य असेल तर ते आहे आपलं महाराष्ट्र. मुंबई हायमधनं मोठ्या प्रमाणात पेट्रोल निघतं. महाराष्ट्र मुंबई हायमधनं मोठ्या प्रमाणात पेट्रोल निघतं, तुम्हाला माहित असेल. ठीक आहे. उरणला ते रिफाईन केलं जातं. उरणला ते काय केलं जातं, जेएनपीटी माहित असेल तुम्हाला, पुढे जाऊन आपण शिकणार आहोत. रिफाईन केलं जातं. तो लक्षात आला मित्रांनो. व्हेनेझुएला सौदीचा मॅटर क्लोज. चालायचं मित्रांनो पुढे. सर्वात शेवटचा मॅटर आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून आहे गॅस. तुम्हाला वाटतं गॅस सौदीमध्ये पिकत नाही? गॅस उत्पादनात सगळ्यात टॉपचा देश आहे मित्रांनो रशिया. गॅस उत्पादनात सर्वात टॉपचा देश काय मित्रांनो? रशिया. काय मित्रांनो? रशिया. काय आहे? रशिया. टॉपचा देश काय मित्रांनो? रशिया. तुम्हाला माहित असेल रशिया युक्रेन वॉर चालू होता, आणि या रशिया युक्रेन वॉर मध्ये आपण रशियाकडनं मोठ्या प्रमाणात गॅस परचेस केला. तर युरोपियन पत्रकारांनी सांगितलं होतं की तुम्ही इनडायरेक्ट रशियाला मदत करताय, रशियाकडनं खरेदी करताय, म्हणजे तुमचा डॉलर रशियाला देताय. मग रशियामध्ये तुमचा डॉलर दिल्यामुळे रशियाला याचा फायदा होतोय, आणि तोच पैसा रशिया युक्रेनच्या युद्धात वापरतं. असं जयशंकरला, एस जयशंकर जे भारताचे विदेश मंत्री आहेत, त्यांच्या विरोधात काय विचारला होता, प्रश्न विचारला होता. सो त्याच्यामुळे एस जयशंकरला प्रश्न विचारला, मग एस जयशंकरने असं करेक्ट उत्तर दिलं होतं की आमच्यापेक्षा जास्त पैसा हा, आमच्यापेक्षा जास्त गॅस हा युरोप खरेदी करतो. कोण खरेदी करतो? युरोप खरेदी करतो. मग युरोप तर जास्त मदत करत असेल रशियाला युक्रेनच्या युद्धामध्ये, तुम्ही तुमच्या प्रॉफिटसाठी तुमचा अँगल विचार करतात, आमचा अँगल विचार करत नाही. सो त्याच्यामुळे चर्चेत आहे मित्रांनो, गॅस उत्पादनात काय आहे? रशिया आहे. मला एक गोष्ट, भले काही हो, मोदी सरकारचे काही चुकत असेल, चांगलं होत असेल, पण एक गोष्ट कन्फर्म आहे. आता मला एक सांगा, एस जयशंकर हे विदेश मंत्री आहेत. आता इथं प्रत्येक खासदार स्वतःला मंत्री होण्यासाठी जीव काढतो. आता एस जयशंकरचं कुठंही खासदारकीचं बॅकग्राऊंड नाहीये, कुठेही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाहीये. ते एक ब्युरोक्रेसी होते, IFS अधिकारी होते, इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये होते. तरी त्यांना काय बनवलं?
विदेश मंत्री बनवलं, तिथं किंमत व्हॅल्यू कशाची आहे, त्या माणसाच्या ज्ञानाची आहे, तो माणूस किती पॉलिटिकल बॅकग्राऊंडचा आहे याची किंमत नाहीये कदाचित बीजेपी गव्हर्नमेंटमध्ये. म्हणून हा एक सुद्धा कारण आहे की मला बीजेपी गव्हर्नमेंटमध्ये हा एक पॉइंट आवडण्याचं. चालायचं मित्रांनो. सो हे सर्व राज्य लिहून घेतलीत आपण. याच्या बाहेर एकही क्वेश्चन तुम्हाला जर एखाद्या टॉपचं राज्य आणि टॉपचा देश विचारला तर याच्या बाहेर जाणार नाही. चला व्यवस्थित लिहून घेतलं. चला लिहून घेतलं इथपर्यंत बाजूला होतोय मी. चला लिहून झालं. पुढे जाऊया मित्रांनो. पुढे जाऊया. लिहिलं असेल तुम्ही. मी बाजूला होतोय. प्रत्येक राज्याचं प्रत्येक उत्पादन, टॉपचा देश, टॉपचं राज्य तुमचं काय झालं असेल, लिहून झालेलं असेल. वाटल्यास पुढच्या वेळेस व्हिडिओ रिपीट करणार आहात, पॉज करून लिहून घेणार आहात. चला पुढे जाऊया मित्रांनो. मग काय म्हटलंय, भारतामध्ये गहू उत्पादनात सर्वात जास्त गहू उत्पादनात तुम्हाला काय सापडेल, पंजाब. जर पंजाब ऑप्शन नाही आलं तर आता पंजाबला लवकरच कोण मागे टाकते मित्रांनो, कोण मागे टाकते, उत्तर प्रदेश मागे टाकतोय. तुम्ही म्हणाल सर नाही, पंजाबमध्ये हरित क्रांती झालेली आहे, उत्तर प्रदेशमध्ये पण हरित क्रांती झाली होती. हरित क्रांतीचे तोटे पण आहेत, म्हणून आपण दुसरी हरित क्रांतीची काय गरज आहे, दुसरी हरित क्रांतीची काय मित्रांनो गरज आहे. चालू आहे. पुढचं घेऊया मित्रांनो. जगामध्ये चहा उत्पादनात कोणता देश अग्रेसर आहे, चहा उत्पादनात कुठला देश अग्रेसर आहे, भारत, रशिया, भारत, इंग्लंड, रशिया, फ्रान्स. इथं ऑप्शन नाहीये. चहा उत्पादनात लक्षात ठेवायचं मित्रांनो, चायना टॉपला आहे. आत्ताच लिहून घेतलं आपण. चहा उत्पादनात कोणता देश टॉपला आहे, चायना हा देश काय आहे, टॉपला आहे. चला पुढे जाऊया मित्रांनो. पुढे जाऊया. रोजगार हमी योजना राबवणारं पहिलं राज्य, इम्पॉर्टन्स नाहीये, राजस्थान होतं. बघा, भारतातील वन संशोधन संस्था कोठे आहे, वन संशोधन संस्था. जिथं कुठं वनांच्या बाबतीत विचार करायचा असेल, वनांच्या बाबतीत विचार करायचा असेल मित्रांनो, तिथं लक्षात ठेवायचंय डेहराडून. ठीक आहे. डेहराडून वन संशोधन संस्था कुठे आहे मित्रांनो, डेहराडून आहे. लक्षात ठेवायचे. आणि वनांचं सर्वेक्षण केलं जातं. बघा, एक गोष्ट लक्ष द्या, अतिशय सोपं आहे. एक क्वेश्चन समजून घ्या. मॅटर काय परीक्षेच्या दृष्टिकोनातून. एक असते जनगणना मित्रांनो, एक काय असते जनगणना. आठवतं का, माणसांची काय होते, गणना होते, माणसांची गणना होते. एक असते जनगणना. आता 2021 मध्ये जनगणना करायची होती पण सरकार करत नाहीये, कारण सांगेन. जनगणना. दुसरी असते प्राणी गणना. प्राणी जनगणना नाही होत, फक्त प्राणी गणना होते, प्राणी गणना होते, प्राणी जन नाही आहेत, लक्षात ठेवायचे. दुसरी असते व्याघ्र गणना. व्याघ्र म्हणजे काय बरं, व्याघ्र गणना म्हणजे वाघांची गणना, व्याघ्र गणना. त्याच्यानंतर तिसरं महत्वाचं आहे वनगणना, वन रिपोर्ट. वनांचा मोजणी मोज केली जाते. चला इथपर्यंत क्लिअर आहे मित्रांनो. या चार कन्सेप्ट क्लिअर आहेत. जनगणना काय असते, प्राणी गणना काय असते, व्याघ्र गणना काय असते आणि वनांची गणना काय असते. जनगणना मित्रांनो पहिल्यांदा सुरुवात झाली होती 1872 मध्ये. पहिल्यांदा केव्हा सुरुवात झाली होती, 1872 मध्ये सुरू झाली होती. आणि दर 10 वर्षानंतर जनगणना केली जाते. 2021 मध्ये करायची होती, केली नाही. सरकार कदाचित 2024च्या इलेक्शन नंतर मूड मध्ये आहे, 2024च्या इलेक्शन नंतरच्या मूड मध्ये आहे जनगणना करणं. म्हणून परीक्षेच्या दृष्टिकोनातून व्हॅल्यू आहे. चला 1972 मध्ये पहिल्यांदा जनगणना झाली होती. किती वर्षानंतर जनगणना होते, 10 वर्षानंतर जनगणना होते. प्राणी गणना 1919 मध्ये सुरू झाली. प्राणी गणना केव्हा सुरू झाली मित्रांनो, 1919 मध्ये सुरू झाली आणि दर 5 वर्षानंतर केली जाते. प्राणी गणना किती वर्षानंतर केली जाते, 5 वर्षानंतर केली जाते. किती वर्षानंतर केली जाते, 5 वर्षानंतर केली जाते. समजतंय. व्याघ्र गणना मित्रांनो 1972 ला सुरू झाली. व्याघ्र गणना 1972 ला सुरू झाली आणि दर 4 वर्षानंतर व्याघ्र गणना केली जाते. किती वर्षानंतर केली जाते, वाघांची गणना 1972 ला सुरू झाली आणि दर 4 वर्षानंतर केली जाते. परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचंय, वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी. जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा भारताला राष्ट्रीय प्राणी नव्हता. तेव्हा भारताला काय नव्हता मित्रांनो, राष्ट्रीय प्राणी नव्हता. 1972 मध्ये वाघाच्या संरक्षणासाठी काम सुरू झालं आणि वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून दर्जा दिला गेला. भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ जो आहे तो केव्हा डिस्कस झाला, केव्हा आलाय मित्रांनो, 1972 ला आला. भारत सुरुवातीला भारताला राष्ट्रीय प्राणी नव्हता. मला कमेंट करून सांगायचे, भारताची राष्ट्रीय लँग्वेज आहे का, भारताची राष्ट्रीय भाषा आहे का आणि भारताचा राष्ट्रीय खेळ आहे का, राष्ट्रीय भाषा आणि राष्ट्रीय खेळ आहेत का, मला तुम्ही कमेंट करून सांगायचंय. भारताची राष्ट्रभाषा आणि राष्ट्र खेळ आहे का, या 2 गोष्टी मला तुम्ही काय करायच्या आहेत मित्रांनो, कमेंट करून सांगायच्या आहेत. चला व्याघ्र गणना झाली. त्याच्यानंतर वनगणना पण सुरुवात झाली मित्रांनो. कदाचित माझ्या माहितीनुसार 1889 ला वनगणना सुरू झालेली आहे. 1889 ला वनगणना सुरू झाली आहे आणि दर 2 वर्षानंतर वनगणना केली जाते. किती वर्षानंतर वनगणना केली जाते, 2 वर्षानंतर वनगणना. वनांचा रिपोर्ट, फॉरेस्ट रिपोर्ट दर 2 वर्षानंतर काय केला जातो, पब्लिश केला जातो. हे व्यवस्थित लिहून घ्यायचे. व्याघ्र गणना केव्हा सुरू झाली, किती वर्षानंतर होते, जनगणना, प्राणी गणना, वनगणना
लिहिलं मित्रांनो. सो वन संशोधन संस्था कुठे आहे मित्रांनो? डेहराडून. डेहराडून. हिमालयामध्ये जे दोन पर्वतांच्या मधला जो एरिया असतो त्याला दून म्हणतात. त्याच्यातलं एक फेमस दून आहे डेहराडून, लक्षात ठेवायचंय. चला पुढे जाऊया मित्रांनो, पुढे जाऊया. क्लिअर आहे मॅटर इथपर्यंत? इथपर्यंतचा मॅटर क्लिअर. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. राज्यघटनेतील कोणत्या तरतुदीनुसार राज्यसभांची सदस्य संख्या निर्धारित? सदस्य संख्या किती? राज्यसभेची सदस्य संख्या किती असते मित्रांनो? राज्यसभेची सदस्य संख्या माहित असेल तुम्हाला, 250 आहे राज्यसभा. पुढे आपण लोकसभा राज्यसभेच्या सदस्य संख्या काय आहेत, कोणत्या राज्यातनं किती, सर्व डिटेल करूया. काही टेन्शन घेऊ नका. भारतीय राज्यघटनेतील घटनादुरुस्तीशी प्रक्रियेशी कुठलं कलम आहे? घटनादुरुस्त्या मी ऑलरेडी आपण त्याच्यावर काम करणार आहोत. ऍक्च्युअली व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही परत बघू शकता. कोणत्या कलमानुसार घटनादुरुस्त्या केल्या जातात? कलम 368 नुसार काय केल्या जातात? घटनादुरुस्त्या केल्या जातात. ठीक आहे, कलम 368 नुसार काय केल्या जातात? घटनादुरुस्त्या केल्या जातात. पुढे जाऊया आपण मित्रांनो, पुढे जाऊया. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. संगणकातील जास्तीत जास्त प्रक्रिया करण्याचा वेगही जास्त असतो. काय असते? रॅम जेवढी जास्त तेवढा प्रक्रिया करण्याचा वेग काय असतो? जास्त असते. ठीक आहे, बघा भारतात कोणत्या प्रकारचं लोकतंत्र आहे? प्रजासत्ताक, माओवादी, साम्यवादी, अलिप्तवादी. बरोबर आहे. कोणत्या आहे? भारतामध्ये एक प्रजासत्ता आहे, प्रजेचं राज्य आहे. भारत एक काय आहे? प्रजासत्ता आहे ना. भारत एक काय आहे मित्रांनो? प्रजासत्ता आहे. माओवादी नाहीये, साम्यवादी पण नाहीये. साम्यवादी म्हणाल तर कम्युनिस्ट. बरोबर आहे. बघा भारतीय राज्यघटनेतील 9व्या परिशिष्ट कोणत्या विषयाशी संबंधित आहे? 9वं परिशिष्ट कोणत्या विषयाशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये 12 परिशिष्ट आहेत मित्रांनो. भारतीय राज्यघटनेमध्ये किती परिशिष्ट आहेत? 12 परिशिष्ट आहेत. पुन्हा 12 परिशिष्ट विचारले जातात आपल्याला. तर पहिलं परिशिष्ट काय, दुसरं काय, तिसरं काय? अफलातून ट्रिक सांगतो. 12 परिशिष्ट लक्षात ठेवण्याची अफलातून ट्रिक सांगतो, लक्षात ठेवायचे. भारतीय संविधानात 12 परिशिष्ट आहेत, तिथं विचारले 9वं परिशिष्ट. कितवं परिशिष्ट विचारले? 9वं. पूर्ण 12 पैकी कुठलंही एक विचारलं जाऊ शकतं. मग आपण 12 परिशिष्ट कशी लक्षात ठेवायची? पहिला शब्द लक्षात ठेवायचा प्रवेश. काय लक्षात ठेवायचं मित्रांनो? प्रवेश. प्रवेश नंतरून रामा. कुठला शब्द लक्षात ठेवायचा? प्रवेश, रामा, असू, भाका. झाले 9 शब्द. प्रवेश, रामा, असू, भाका. झाले 9 शब्द. प्रवेशचे 3, रामाचे 2, आसूचे 2, भाकाचे 2. झाले 9 शब्द. 10वं आहे पक्षांतर बंदी. 10वं परिशिष्ट काय मित्रांनो? पक्षांतर बंदी. म्हणजे तुम्ही काँग्रेस, बीजेपी कडनं इथून निवडून गेला, तर तिकडे जाऊन पक्ष चेंज केला तर तुमची आमदारकी खासदारकी काय होते? रद्द होते. मात्र 2चे 3 सोडून गेले तर आमदारकी खासदारकी रद्द होत नाही. जसं की आता शिंदे गट वेगळा झाला. म्हणून तुम्हाला माहित असेल की भारतामध्ये कुठलं पक्षांतर बंदी संदर्भात चर्चा आहे. सो त्याच्यामुळे हा इम्पॉर्टन्स क्वेश्चन आहे, आयएमपी टॉपिक आहे. पक्षांतर बंदी कितव्या परिशिष्टामध्ये आहे? 10व्या परिशिष्टामध्ये आहे. लक्षात ठेवायचंय. महाराष्ट्रात पक्षांतर बंदीवर बरंच काम चालू आहे मागच्या 1-1.5 वर्षापासून. त्याच्यानंतर 11वं आहे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. 11वं काय मित्रांनो? ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्था. ठीक आहे, चालायचं पुढे मित्रांनो. 11वं काय आहे? ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. ठीक आहे, म्हणजे काय असेल? ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. आणि 12वं आहे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. अशी भारतीय संविधानामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका, संस्था. ठीक आहे, हे कन्सेप्ट इम्पॉर्टन्स आहे मित्रांनो. ही 12 परिशिष्ट तुमची पाठ पाहिजे. कुठल्याही क्वेश्चन पहिल्या परिशिष्टात, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या काही विचारतात. सो शब्द काय सांगितला? प्रवेश, रामा, असू, भाका. 10वं पक्षांतर. यावर्षी पक्षांतरावर स्टार करून लक्षात ठेवायचंय. एका पार्टीचा निवडून गेला तर तिकडे जाऊन दुसऱ्या पार्टीला सपोर्ट केला तर तुमची आमदारकी खासदारकी काय होते? रद्द होते. त्याला म्हणतात पक्षांतर बंदी. मात्र 2चे 3 सोडून गेले तर आमदारकी खासदारकी रद्द होत नाही. शिंदे गटाचं उदाहरण घेऊया आपण. त्याच्यानंतर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. आता बघा मित्रांनो, हा काय दाखवतो? प्रदेश. भारताचा प्रदेश. पहिल्या परिशिष्टामध्ये काय आहे? जेवढा भारताचा प्रदेश आहे ना तेवढा सर्व प्रदेश. भारताचा जेवढा प्रदेश आहे तेवढा सर्व प्रदेश कोणत्या परिशिष्टामध्ये आहे? पहिल्या परिशिष्टामध्ये. दुसऱ्या परिशिष्टामध्ये मित्रांनो वेतन. कोणाला किती सॅलरी? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल कोणाला किती सॅलरी आहे? कशामध्ये आहे? कितव्या परिशिष्टात आहे मित्रांनो? दुसऱ्या परिशिष्टात काय आहे? वेतन. तिसऱ्या परिशिष्टात आहे मित्रांनो शपथ. तिसऱ्या परिशिष्टात काय आहे? शपथ. काल परवा एका नालायकाला विचारलं, म्हटलं काय रे शपथ? तो म्हणे तू नाही जेवली तर मी पण नाही जेवणार. असं नाही. तर इथं गोपनीयतेची शपथ महत्वाची मित्रांनो. कोणती शपथ महत्वाची आहे? गोपनीयतेची शपथ. ठीक आहे, तिसऱ्या परिशिष्टात काय मित्रांनो? शपथ. चौथ्या परिशिष्टात आहे राज्यसभा. चौथ्या परिशिष्टात काय आहे? राज्यसभा.
लक्षात ठेवायचे. चौथ्या परिशिष्टात आहे राज्यसभा, पाचव्या परिशिष्टात आहे मागासवर्गीय. मागासवर्गीय कळतंय मित्रांनो काय करतोय? पाचव्या परिशिष्टात आहे मागासवर्गीय, सहाव्या परिशिष्टात आहे अनुसूचित जाती जमाती SC ST, सहाव्या परिशिष्टात काय SC ST, सातव्या परिशिष्टात आहे मित्रांनो सूची, 3 सूची आहेत, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. कोणत्या सूचीत काय आहे? कितव्या परिशिष्टात आहे? सातव्या परिशिष्टात आहे. बरोबर आहे. आठव्या परिशिष्टात आहे मित्रांनो भाषा, भारतीय संविधानामध्ये ज्या काही 22 भाषांचा समावेश आहे त्या कितव्या परिशिष्टात आहेत? आठव्या परिशिष्टात आहेत. आणि नवव्या परिशिष्टात आहे मित्रांनो जमीन सुधारणा कायदे. काय आहेत मित्रांनो? जमीन सुधारणा कायदे. लक्षात ठेवायचे जमीन सुधारणा कायदे. लहान अक्षर होत असेल तरी सांगा, मोठा अक्षर होत असेल तरी सांगा. सो 12 परिशिष्ट लक्षात ठेवण्याची ट्रिक्स ही लक्षात ठेवायची. प्रवेश रामा असू भाका, प्रवेश रामा असू भाका, पक्षांतर ग्रामीण शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. प्रवेश म्हणजे प्रदेश, वेतन, शपथ, प्रदेश, वेतन, शपथ. राज्यसभा मागासवर्गीय, अनुसूचित जाती SC ST, अनुसूचित जाती जमाती, त्याच्यानंतर सूची, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, भाषा, जमीन सुधारणा कायदे, पक्षांतर बंदी, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. बाजूला होतो ट्रिक्स लिहून टाकायचे. प्रवेश रामा असू भाका, प्रवेश रामा असू भाका लिहा. ग्रामीण शहरी ग्रामीण शहरी पक्षांतरबंदी, ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. चला पुढे जाऊया मित्रांनो. 5 मिनिटं पुढचा एक क्वेश्चन घेऊया, नंतर आपण सेशन स्टॉप करूया. इथं कळालं इथपर्यंत? कळालं इथपर्यंत काय चालू आहे? चला लिहिलं मित्रांनो, चालायचं पुढे. चला पुढे जाऊया मित्रांनो, पुढे जाऊया. बघा पुढचा क्वेश्चन काय? हा 2017चा क्वेश्चन होता. खालीलपैकी कोण सरपंच समितीचा उपाध्यक्ष असतो, अध्यक्ष असतो? सरपंच समितीचा अध्यक्ष, त्या तालुक्यामध्ये जेवढे सरपंच असतात त्यांचे एक छेद, प्रत्येक सरपंच समितीचा कार्यकाळ 1 वर्ष असतो. ठीक आहे. सरपंच समितीचा कार्यकाळ किती वर्ष असतो मित्रांनो? 1 वर्ष असतो. आणि दरवर्षी 20% लोक त्या सरपंच समितीत येतात. सॉरी, सरपंच समितीचा अध्यक्ष सभापती असतो, उपसभापती असतो. पंचायत समितीचा कोण असतो? उपसभापती असतो. प्रत्येकाचा कार्यकाळ 1 वर्ष असतो. पुढे स्थानिक स्वराज्य संस्था शिकवताना सरपंच समिती आपण काम करणार आहोत. चलायचं पुढे. सरपंच समितीचा उपाध्यक्ष कोण असतो? सरपंच समितीचा अध्यक्ष कोण असतो? पंचायत समितीचा कोण? उपसभापती. पंचायत समितीचा कोण मित्रांनो? उपसभापती. चला पुढचा जाऊया मित्रांनो. बर, ग्रामपंचायत सचिवाचं वेतन कशामध्ये दिलं जातं? कशामध्ये दिलं जातं? संचित निधीमध्ये, एकत्रित संचित निधीमधून दिला जातो का जिल्हा निधीमधून दिला जातो? संचित निधीमधून. राज्य सरकार सॅलरी करतं. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो मित्रांनो? काय वाटतं तुम्हाला? ग्रामपंचायतीचा सचिव कोण असेल? ग्रामपंचायतीचा सचिव कोण असेल? ग्रामसेवक. कोण असतो ग्रामपंचायतीचा सचिव? ग्रामसेवक. कोण असतो? ग्रामसेवक. तर मग लक्षात ठेवायचे ग्रामसेवक असतो. कोणत्या मंत्रालयाच्या अंडर काम करतो? ग्राम विकास मंत्रालयाच्या अंडर काम करतो. कोणत्या मंत्रालयाच्या अंडर काम करतो? ग्राम विकास मंत्रालय. ग्राम विकास मंत्रालयाच्या अंडर काम करतो. ग्राम विकास मंत्रालयाचा कर्मचारी असतो. ग्रामपंचायतीचा सचिव जो असतो तो. चलायचं पुढे. ग्रामसेवक. पुढे जाऊया मित्रांनो, पुढे जाऊया. बघा पुढचा क्वेश्चन काय म्हटलंय? जगातील सर्वात जास्त लोकर उत्पादन करणारा देश लिहिलाय आपण. लोकर बाकी आहे का आपला? तर लोकर उत्पादन करणारा देश चायना आहे, सॉरी ऑस्ट्रेलिया आहे. लोकर उत्पादनात ऑस्ट्रेलिया काय आहे? टॉपला आहे. चालायचं मित्रांनो पुढे. ओके पुढे जाऊया आपण. पुढे जाऊया. हा 17चा क्वेश्चन होता, महत्वाचा नाही. इजेल सोडून द्या. जगातील सर्वात मोठा अॅल्युमिनियम प्रकल्प महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथे पनवेल येथे काय होते? विकसित होते. सो आजच्या व्हिडिओमध्ये काय केलेत मित्रांनो? आपण एवढे क्वेश्चन डिस्कस केलेत. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे क्वेश्चन आपण डिस्कस करायला काय करणार आहोत? सुरुवात करणार आहोत. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.